शेष परशुराम भूमी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी पुरुषोत्तम सागवेकर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मंडळी फायनली बाहेर पडलो आहे, मंदिरं पण ओपन झाली आहेत, त्यामुळे आज पहिल्यांदा मी म्हणजे आपलं गावचं जे मंदिर आहे ना तिथे आलो आहे। तर आज आमचं गावचं मंदिर आपण बघायचं, दर्शन घ्यायचं आहे आणि इथून मग आजपासून आपण बाहेर फिरायची सुरुवात होईल। आणि माझ्यासोबत आहेत मगाशी आमच्या घरी आले होते, खास मला घ्यायलाच आले होते घरी, आणि त्यांचं नाव त्यांच्याकडूनच आपण ऐकूया। तुमचं नाव कसं बोललं? माझं नाव राजेंद्र महाडिक। राजेंद्र महाडिक हे आमचे आम्ही एकाच गावचे तर त्यांना घेऊन मी आता आपल्या ह्या मंदिरामध्ये आलो आहे, गावच्या देवळात। तर हे बघा इकडे मंदिर आहे, आता आपण जाऊया मंदिरामध्ये। तर मंडळी आता आपण आपल्या गाव मंदिरात आलो आहे, आता आपण मंदिरामध्ये पण प्रवेश करूया। इकडे मंदिरामध्ये प्रवेश करतानाच या साईडला तुम्हाला देव आहे, कोणत्या ह्या देवाचं नाव काय का? हा राखणदार आहे, म्हणजे हे मंदिराचं मेन प्रवेशद्वार आणि इथेच राखणदार आहे। हे इकडे नंदी आहे, इकडे शंकराची पिंड आहे, शिवलिंग आहे, इकडे शंकर, गणपती आहे, आणि हे केदारनाथ ना, केदारनाथ आणि त्यांच्या पादुका आहेत तिथे। त्यानंतर इकडे आहेत वाघजाई देवी, आणि इकडे आहे ते झोलाई देवी। ह्या ज्या तीन देवी आहे म्हणजे हे देव आहेत ते आपल्या शिमग्यामध्ये पालखीमध्ये येते ना, आपल्या घरोघरी ज्यावेळी शिमग्यामध्ये पालखी फिरते तेव्हा हे तीन देव असतात त्याच्यामध्ये। त्यानंतर इकडे जे आहे ना हे बघा, ह्या 7 बहिणी आहेत, ह्या 7 बहिणी आहेत, आणि इकडे हे आहे 7 विहिरी आहे, 7। ते इकडे आहे पालखी, हे जे हां शिमग्यामध्ये जी पालखी येते घरी ते पालखी आहे। तर मंडळी ह्या देवळातले जे आमचे पुजारी आहेत ना, तुमचं नाव काय? सकाराम माधू धापशे म्हणून आहे ते। हे आता आपल्या यूट्यूब चॅनल आपलं पुढे जावं त्यासाठी आता एक देवाला आरस घालतायत। जे देवाच्या गणपतीचं पुन्हा बाय आता त्यांनी काय आवडली नाही, ती आपली त्यांची कामं चांगले पाहिजे, काय त्यांची बक्षीस कर त्यांची कामं नाही या दे असं। आपल्या मंदिराला किती वर्ष झाली तरी? आमचा मंदिर हा 2008ला बांधायला घेतलेला। हां 2008 मध्ये, आणि जवळजवळ 2016-17ला आमचं हे पूर्ण झालं, म्हणजे एक 10-12 वर्ष तरी झालं। अच्छा, आणि आपले प्रोग्राम कधी असतात म्हणजे कार्यक्रम असे? दसरा कोजागिरीला पण असतं ना, पण यावर्षी काही लॉकडाऊनमुळे नाही काय करत। बरं, साध्या पद्धतीत सर्व। बरं, शिमगा तर असतोच, तो मेन आहे मोठा 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 शिमगानी दसरा होय। नवरात्र। हां हां, अच्छा। तर या मंदिराच्या बाजूलाच इथे सांड आहे, पालखी हे आपण हे करतो त्यावेळेस ते इथे। अच्छा, पालखी ज्यावेळी म्हणजे पालखी म्हणजे देव बसवतो तेव्हा ते इथे बसवलं जातं। अच्छा, ते ह्या जागेवर
हां हां. पण ते इथनं पालखी पाच इथे झाला तर नंतर इथं अच्छा अच्छा. तर पालखी म्हणजे देव मंदिरातच बसतात, पण म्हणजे इथे साणेवर पहिले पालखीमध्ये केलं आपण जातं. ते व्यवस्थित करून घेतो हां, बरोबर. हां. आणि नंतर इथे आणून ठेवतो. अच्छा, नंतर इथे साणेवर आणून ठेवतो आणि मग ओटी वगैरे भरून मग पुढे जाते पुढे ना पालखी, गावागावात जाते हां, जुन्या आपल्या. मंदिरात. हां बरोबर, जुन्या जुना मंदिर. मंदिर आमचं खाली आहे कुठं? सुर्वेवाडी. हां हां. सुर्वेवाडीच्या तिकडे खाली अच्छा, सुर्वेवाडीच्या तिकडे जुनं मंदिर आहे. जुनं मंदिर. बरं बरं. तिथे जाते. तिथं हां. आल्यावर मग मारुती मंदिर मध्ये बसते हां आणि मारुती मंदिर मध्ये बसली हां. की दुसऱ्या दिवसापासून मान जिथे असेल हां. त्या मानावरनं मग येऊन गेली की घर घ्यायला मग सुरुवात. घरं घ्यायला सुरुवात करते. पालखी पण आपण आता यावर्षी हे करू, दाखवू, सगळं ओके. दाखवू. होय. मंदिराच्या समोर तुळशी वृंदावन आहे. आणि या साईडला इकडे काळकाई मंदिर आहे. मामा या पुढे येते गाण्याला. हा एवढा इकडचा हा परिसर ना, पुरा, पुरा, हा सगळा परिसर इकडे हा मंदिराचा आहे असा. बरोबर, काही आपले कार्यक्रम असतील तर त्यासाठी स्टेज सारखं बांधलंय. हा मंडळी, मंदिराचं हे पण आहे इकडे, स्वच्छतागृह वगैरे पण आहे बांधलेलं. म्हणजे कधी प्रोग्राम असेल इथे तर ते म्हणजे वापरलं जातं सगळं आणि सगळी अशी स्वच्छता केली जाते. पाण्याची पण सोय आहे ना सगळी. हे काय इकडे स्वच्छतागृहाच्या वरतीच टाकी आहे, त्यामुळे पाण्याची वगैरे सगळी सोय व्यवस्थित सगळी आहे केलेलं मंदिर. आता मंदिराच्या बाहेरून आपण परिसर बघा. हा इकडे झाडं लावलेली आहेत, फुलझाडं वगैरे आहेत. ही आताच आपण ते सांड बघितलं, साणेवर, ते हे इथे आहे. तर इकडे आपल्या म्हणजे आमच्या गावचे सगळे इकडे आहेत. नाव तुझं कसं? बंटी महाडिक. शेखर महाडिक. हां, तुझं नाव? केतन कांबळे. आपला मित्र आहे हा. आणि इकडे काते, संतोष काते आहेत. हां, आणि आत्ताच आलेत कोण? विजय पवार. ओके. तर आपल्या मंदिराची स्थापना कधी झाली या राधाकृष्ण मंदिराची? 1977 मध्ये. म्हणजे नंतर हे नवीन केलंय ना, मध्ये काहीतरी जुनं होतं आपलं पहिलं. तर मंडळी, आज आपण आमच्या गावच्या मंदिरामध्ये गेलो होतो, बघितलं सगळं. आणि मला म्हणजे ह्यांनी राजू महाडिक यांनी मला व्यवस्थित फिरवलं मंदिरात वगैरे, आणि काही माहिती मला पण नव्हती आमच्याच मंदिरातली, त्यामुळे ती पण त्यांनी दिली. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असंच आता वेगवेगळ्या मंदिरांमध्ये, आणि इकडचे बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण आता एक्सप्लोअर करणार आहोत. भेटूया.